स्पर्धेची चर्चा आज सर्व दूर असेल, कारण 5 वाड्या आणि 1 गाव आणि 6 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता. आणि 5 वाड्या मिळून ज्यावेळेला 1 गाव एकजूट आपल्याला पाहायला मिळते आणि तुमची युनिटी ही खूप महत्त्वाची असते. युनिटी इज आवर बेस्ट स्ट्रेंथ असं म्हटलं जातं आणि ती एकी आपल्या शिळ गावाने दाखवली आहे. मी कौतुक करेन आयोजन कमिटीचं, कारण एवढ्या सगळ्या खेळाडूंना 6 संघमालकांना एकत्र करून ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजन करणं सोपं नसतं, ते सोपं करून दाखवलंय. चला दोन्ही टीम 12वा खेळाडू पाठवा. सुनील दादा स्कोरर. लक्षात घ्या दोन्ही टीम स्पर्धा आपल्या गावाची आहे, त्यामुळे सहकार्य करा आणि 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. शार्विल 11 आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. आणि खास पुण्यावरून दाखल झालेले आहेत आमचे उजव्या बाजूला बसलेत विकास दादा, विकास सूर्यवंशी, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि ही आवड पाहिजे, आपल्या गावची स्पर्धा आहे ना, तर आपण पुणे काय आपण दिल्लीवरून देखील येऊ आणि क्रिकेटमुळे आज आपण एकत्र आहोत. चला शार्विल 11 12वा खेळाडू या, आपलं देखील स्वागत आहे. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रोहित सूर्यवंशी सज्ज होत असताना समोर संतोष सूर्यवंशी शिळगावची रन मशीन. प्लेस द कॉल. पहिला चेंडू, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. 40+ दिवा कोळीवाड्याच्या ज्या कटआउट पॅव्हिलियन मध्ये चेंडू मार्गस्थ होते. 1 धाव मात्र प्राप्त होते आणि धावांचा श्री गणेशा होत असताना चॅम्पियन ट्रॉफी शिळ दुसऱ्या पर्वाचा. या मैदानाचा विचार केला तर आउटफील्ड खूप चांगली आहे, त्यामुळे ते धावा जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 5 षटकांची लढत आणि या 5 षटकांच्या लढतीमध्ये तुम्ही कशा प्रकारे सुरुवात करता हे महत्वाचं आहे. संतोष सूर्यवंशी त्यांच्या साथीला केपी. मांडडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन रोहित सूर्यवंशी. दुसरा चेंडू हलक्याने ड्राईव्ह केलाय. कव्हर्स आहे वर्तुळाच्या आतमध्ये, मारू की नको हा विचार करता करता दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केले आणि एक क्रिकेट आहे. चप्पलतेने तुम्ही 1 धाव कशा प्रकारे प्राप्त केली आहे की स्कोरर या वाहिनीच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं प्रेक्षेपण आपण पाहू शकता. जे प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये आमच्यासोबत जोडलेत त्या तमाम प्रेक्षक राजाचा मनापासून सहर्ष स्वागत. पहिल्या 2 चेंडूवर 2 झाल्यात. रोहित सूर्यवंशी चांगली गोलंदाजी अद्याप. शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. 1 बाउंड चेंडू पकडला जाईल, तद्वर 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि त्यात यश प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण सूरज यांचं पाहायला मिळतंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारचे फटके तुम्हाला खेळावेच लागतात, कारण 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर आहेत. लॉंगॉन आहे तैनात, डीपला स्क्वेअर लेग आणि पहिल्या 3 चेंडूवर 4 धावा झाल्यात. चांगली सुरुवात, सावध सुरुवात टीम शार्विल 11. लोअर फुटा चेंडू ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला चुकी करतो क्षेत्ररक्षक. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा प्राप्त केल्यात. फलंदाज केपी संतोष सूर्यवंशी यांच्या माध्यमातून.
या 2 धावेच्या मदतीने 4 चेंडू अखेर 6 धावा. 2 to go. येस आणि सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेला लॉंग ऑफला धावाल त्यावेळी थोडंसं काळजी घ्या मित्रांनो. काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण इलेक्ट्रिक पोल आहे. हलक्या हाताने टॅप केला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येईल डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला परंतु विलक्षण वेगाने 1 धाव प्राप्त केली आहे. आणि ही खासियत आहे केपी संतोष सूर्यवंशी या दोन्ही खेळाडूंची. आणि अक्षरशः नजरेमध्ये इशारा दोघांनी केला आणि 1 धाव प्राप्त केली. 1 to go. 7 धावा धाव फलकावर. चांगली सुरुवात. मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये. इथे देखील संधी प्राप्त होती परंतु ती संधी सोनं करता आलं नाहीये. मिसफिल्ड 1 धाव प्राप्त केली आहे. पहिल्या षटकाखेर टीमची धावसंख्या शार्विल 11 बिनगडी बाद 8. संतोष सूर्यवंशी 3 चेंडूमध्ये 3 धावा. केपी 3 चेंडूमध्ये 5. पहिलं षटक मी म्हणेन रोहित सूर्यवंशी यांचं चांगलं राहिलं कारण पॉवर प्ले मध्ये तुम्ही 8 धावांचं षटक हाताळताना ती कुठेतरी चांगली बाब. आता 3 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर असतील. षटक क्रमांक 2. राज सूर्यवंशी. राजचा पहिला चेंडू पूल केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न चांगले केलेत. 1 बाउन्स ओव्हर द रोप. या स्पर्धेचा पहिला चॅम्पियन ट्रॉफी खेळायचा संतोष सूर्यवंशी यांच्या बॅटमधून चौकार. 12 धावा धाव फलकावर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ज्या वेळेला तुम्ही या फलंदाजाला हाताळताना तो प्रहार करतो. हा पहार रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू आणि चांगला टायमिंग केला आणि बॅटमधून आवाज देखील चांगला आला. बेगीट करण्याचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. रोहित सूर्यवंशी चेंडू खाली चुकी करणार नाहीयेत आणि चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन. संतोष सूर्यवंशी झेल बाद. आणि या झेलसाठी विकास दादा सूर्यवंशी यांच्या माध्यमातून रोहित यांना 101 रुपयांचं पारितोषिक आणि ते तुम्हाला जीपे केलं जाईल. खास पुण्यावरून विकास दादा ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत आणि जीपे करतील. कॅश नाहीये आपल्याकडे. कॅशचा नाही. कॅश ठेवत नाही आपण. हा जीपे कारण सध्या ऑनलाईन चालू आहे. फक्त रोहितसाठी. बाकीचे खेळाडू बोलतात आमच्यासाठी पण येऊ द्या. विकास दादा आत्ताच आता पहिला सामना थांबा जरा अजून सगळ्यांना मिळणार. आणि लक्षात घ्या नवीन फलंदाज तयार राहायचंय कारण जरूर आपल्या गावचं आयोजन आहे. आपल्या गावची स्पर्धा आहे परंतु शिस्त महत्वाची आहे. आणि पहिलं मोठं यश राज यांनी प्राप्त केलंय. नवीन फलंदाज राजेश सूर्यवंशी. पहिला चेंडू शॉर्टम जॅक गॅप मध्ये फटका. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. राजेश यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर दिमागदार चौकार. चांगला फटका. दबाव घेतला नाहीये. विकेट बाद झाल्यानंतर राजेश यांनी हा पहार रिप्ले तुमच्या समोर. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये फटका खेळला जातोय आणि चांगली बॅटिंग. एखादा फलंदाज तेव्हा सर्वश्रेष्ठ होतो तो त्यावेळेला गॅपमध्ये फटकेबाजी करतो आणि ते पहिल्या चेंडूवर राजेश यांनी केलंय. बेगीट काढण्याचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. 1 धाव मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 17. 2 to go. अशा प्रकारचं आपण टेलिकास्ट पाहतोय. आमच्या कॅमेरामॅन अजिंक्य आणि की स्कोरर या वाहिनीच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं टेलिकास्ट. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. विकेटची संधी प्राप्त झाली आणि चुकी केली. संधी गमावली आहे. कॅचेस विन द मॅचेस. राहुल
कव्हर्सला होते आणि राहुलने चुकी केली आणि नाराज आहेत स्वतःवर आपल्या सहकार्यावर. राज 1 to go. एखादा कॅच तुम्ही सोडता त्यावेळेला तो कॅच नसतो, तो सामना असतो, ती ट्रॉफी असते. परंतु लीग प्रकारचे सामने या चुका टाळाव्या लागतील. KP ऑन स्ट्राईक 1 to go. यॉर्करचा प्रयत्न केला जरूर. पंचांकडे पाहत असताना आशाभूत नजरेने योग्य चेंडू. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राज यांची. 2 षटका अखेर 1 गडी बाद 18 रन्स ऑन बोर्ड. आज प्रत्येक जण आपल्या शेळगावचा खेळाडू ग्रामस्थ, कोणी गावावरून येतील, अगदी विकासाचा पुण्यावरून आलेत, कोणी नवी मुंबई विरार नालासोपारा कल्याण डोंबिवली या विभागामध्ये नोकरी व्यवसाय करण्यासाठी आलेत, शिक्षणासाठी आलेत. परंतु आज या 40+ ऐरोली दिवा कोळीवाड्याच्या मैदानामध्ये सगळे उपस्थित झालेत. कारण आपल्या गावचं आयोजन, आपल्या गावची स्पर्धा, आपल्या गावचं क्रिकेट पाहायचं आहे, खेळायचं आहे, जगायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. चला टीम फास्ट करा. तब्बल 10 सामने आज आपल्याला पूर्ण करायचे आहेत, ते देखील 5-5 षटकांचे. रोहित सूर्यवंशी यांच्यावर विश्वास दाखवलाय, ज्यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरले गेले. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीपला स्क्वेअर लेग आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लेंथ बॉल, चांगला टप्पा, सहज जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. तेजस यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. चांगला टप्पा. पहिल्या चेंडूवर गोलंदाज रोहित यांचा. हाफ ट्रॅकर चेंडू पूल केलाय. सूरज आहे चेंडू खाली आणि फ्री होम डिलिव्हरी. मिड विकेटला सर हातामध्ये मारलाय. कॅचेसची प्रॅक्टिस, झेलचा सराव दिला जातोय. विकेटचं पतन. राजेश बॅक टू द डगआउट. इनेट नंबर 4 गणेश आलेत. गणेश आणि त्यांच्या साथीला KP. KP जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावा चांगल्या बनतील, कारण त्यांच्याकडे अनुभव आहे. गावाकडून सातत्याने चांगले क्रिकेट खेळले. परंतु दुसऱ्या बाजूला आता इथून भागीदारीची आवश्यकता आहे टीम शार्विल 11ला. 18-2 अशी स्थिती आणि चांगली गोलंदाजी रोहित यांची. कमी गतीने टाकलेला चेंडू, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न. 1 धाव बॅटला लागल्यानंतर गोशांकी क्षेत्रामध्ये बिहाइंड द विकेट. गोशांकी क्षेत्र आपण पाहतोय. वनडी प्राप्त होते. 19 धावा. पहिल्या 3 चेंडूवर 1 गडी बाद केला. 1 धाव खर्च केली रोहित सूर्यवंशी. चांगली गोलंदाजी. स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. धावा मात्र किती प्राप्त होतील? अवघी 1. वनडी. या मैदानाची भौगोलिक रचनेचा विचार केला ना तर तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील. समोरच्या दिशेने खेळावं लागेल, कारण जास्तीत जास्त तुम्ही समोर धावा करू शकता आणि ते खूप महत्वाचं आहे. टीम शार्विल 11 2 to go. पोल केलाय. चेंडू हवेमध्ये. झेलची संधी. चांगला जजमेंट करण्याचा प्रयत्न. कॅच देखील सोडला आणि 4 धावा देखील प्राप्त झाल्यात. ते जीवनदान प्राप्त होतंय फलंदाज गणेश यांना आणि महाग ठरेल. हा पहा रेफरी तुमच्या समोर. शॉर्ट आर्म पोल करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर चेंडू. क्षेत्ररक्षक होते शुभम आणि चुकी केली. हा पहा ऑस्ट्रेलियन पद्धतीने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू हाताला ब्रश झाल्यानंतर 4 धावांसाठी प्राप्त. ऑन ड्राईव्ह चांगला केला आहे. बॅटर गणेश यांच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव हवी आहे. धोक्याची ठरू शकते आणि एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट KP यांचा. एकेरीचं रूपांतर
वेगाने दुहेरीमध्ये केल्या आणि 2 धावेने षटकाची होते सांगता टीमची धावसंख्या 2 गडी बाद 26. ला 2 टीम शो 11 शार्विल 11. म्हणजे पहा एक झेल सुटला आणि त्यानंतर 6 धावा आल्या त्या 2 चेंडूवर. कारण तो झेल पकडला असता तर त्या 4 धावा वाचल्या असता स्ट्राईक रोटेट झाली नसती. हे क्रिकेटचा खेळ. तेजस तेजस आलेत समोर केपी. अद्याप ज्या प्रकारच्या धावा हव्या होत्या ना टीम शार्विल 11ला त्या झाल्या नाहीत. कारण संतोष सूर्यवंशी बाद झाल्यामुळे धावांचा कुठेतरी वेग मंदावलाय तो वाढवावा लागेल. शॉर्टआर्म जॅक करण्याचा प्रयत्न स्वतः कर्णधार आहेत. अवघी 1 धाव प्राप्त होईल केपी आणि त्यांच्याकडे क्षमता आहे. कारण जर केपी शेवटपर्यंत उभे राहिले तर धावा मात्र चांगल्या बनवू शकतात आणि प्रतिभा संपन्न खेळाडू. पहिल्या चेंडूवर तेजस यांनी सुरुवात मात्र चांगली केली आहे. 27 कमी कडे टाकलेला चेंडू पीक केलाय. चॅम्पियन ट्रॉफी शेअर्सचा पहिला खणखणीत केपी यांच्या बॅटमधून दुसऱ्या पर्वाचा येतोय दिमागदार षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुललेनचा चेंडू आणि अशा प्रकारच्या चेंडूला केपी सहसा सोडत नाहीत. डीपला स्क्वेअर लेग तैनात होता त्याच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिला. 33 धावा 33 रन्स ऑन बोर्ड. पुढे सचावून खेळायचा प्रयत्न गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव प्राप्त होते. फुटबॉलचा वापर करण्याचा प्रयत्न केला केपी यांनी कारण त्यांना माहीत आहे आता इथून चांगली आहे तर धावसंख्येचा आता वेग वाढवावा लागेल. 3.3 चेंडू अखेर 34ला 2. स्क्वेअर कट केलाय जरूर परंतु अवघी 1 धाव प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये जिथे पॅव्हिलियन आहे 40+ दिवा कोळीवाडा या टीमचं. एक षटकार आला परंतु चांगली गोलंदाजी तेजस यांच्या माध्यमातून 3 सिंगल 1 षटकार 2 to go. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न टायमिंग सोडला नाहीये. डीपला स्क्वेअर लेग आहे. 1 धाव प्राप्त केली जाते. तोडीचा प्रयत्न केपीला दुसरी धाव हवी आहे आणि ती प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित यांच्या माध्यमातून आणि तेवढी चांगली फेकी. 1 to go 37 रन्स ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षण क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं ते तुम्हाला करावंच लागतं. गोलंदाज तेजस आपल्या फॉलोथ्रू मध्ये तयार होत असताना ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतायत आणि पंच सांगतायत हा योग्य चेंडू आहे. षटकाची होते सांगता 4 षटकांचा खेळ समाप्त. टीम शार्विल 11 2 गडी बाद 37. नेक्स्ट मॅच टीम विवेक वॉरियर्स विपक्ष समीक्षा स्टार्स. आपण कॅप्टन सज्ज राहा. एका बाजूला अमोल सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ विवेक वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला आनंद सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ समीक्षा स्टार्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. स्लॉग ओव्हरचं षटक कोणावर विश्वास दाखवला जातोय. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल. सिद्धू उर्फ दादा. दादाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर गणेश आहेत. पहिला चेंडू विकेट काढायचा प्रयत्न. मिड विकेट आहे. वर्तुळाच्या आतमध्ये 1 धाव प्राप्त केली जाते. भाऊ यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. ते देखील 40+ चांगले खेळाडू. आपल्या गावासाठी आज मात्र आपल्या गावाच्या स्पर्धेसाठी चॅम्पियन ट्रॉफी शेअरसाठी मैदानामध्ये उतरलेत आणि जमेची बाप केपी स्ट्राईकवरती आलेत.
शार्विल 11 साठी एक चांगली गोष्ट. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये फटका खेळा, क्षेत्ररक्षक दूरवरून आले सूरज, एकदा प्राप्त केला प्रयत्न केला जाईल, फेकी खराब आहे, बॅकअप देखील चुकी करतोय. बाय 2 गेट 1 फ्री. 3 धावा. 3 धावा इथे प्राप्त झाल्यात. फलंदाज केपीच्या खात्यामध्ये. टीमची धावत संख्या धाव फलकावर 41. 41 रन्स ऑन बोर्ड. 50-55 पर्यंत मजल मारावी लागेल, कारण सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये खेळ मात्र तुम्हाला चांगला करावा लागेल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. अचूक टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल, कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे. 55-60 झाल्या तर मॅच चांगली पाहायला मिळेल, कारण पहिला सामना खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज प्रत्येक खेळाडूला नसतो. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 ला 2 शार्विल 11. बेस्ट टाइम स्ट्रोक, कॅच इज द कॉल. भाऊ मागे जात असताना एक धाव मात्र प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे प्राप्त होते. पुन्हा एकदा सूरज यांची फेकी खराब. चांगला वापर करतायत आपल्या ताकदीचा सूरज फेकी करण्यासाठी, परंतु तुम्हाला योग्य दिशेला करावी लागेल फेकी. 44 ला 2. 44 रन्स ऑन बोर्ड. फुललेंचा चेंडू ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्ही शेप मध्ये. केपीच्या बॅट मधून प्रहार, चेंडू सीमारेषा पार. चॅम्पियन ट्रॉफी शिवायचा षटकार. येस, आयोजन कमिटी चेंडू द्या प्लीज. आयोजन कमिटी चेंडू द्या. येस, हा त्याच पहिला सामना आहे ना. जे आमचे खेळाडू लॉंग ऑफ लॉंगॉनला आहेत बघा, चेंडू घेऊन या तिथून. 50 अप टीम शार्विल 11. आणि पहिल्या सामन्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफी श या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरतोय. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करताना 50 धावा. आणि वैयक्तिक केपी 13 चेंडूमध्ये 27 धावांची नाबाद खेळ. आपण उल्लेख केला की हा खेळाडू शेवटपर्यंत उभं राहणं महत्वाचं आहे. ते कुठेतरी बॅटिंग त्याच प्रकारे करत असताना सामंजस्यपणाचं क्रिकेट केपी खेळतायत. टू टू गो. केपी आपल्या रेंज मध्ये आला की आपण त्याला आउट ऑफ रेंज फेकून देतो. सलगचा दुसरा 2 इन अ रो. दर्जेदार चॅम्पियन ट्रॉफी षटकार. या 2 चेंडूवर 2 प्रहार केलेत आणि धावसंख्या 56. केपी वैयक्तिक 33. 2 क्षेत्ररक्षक होते. मिडविकेट डीपला आहे, स्क्वेअर लेग डीपला, आणि दोघांच्या मधून त्यांच्या डोक्यावरून फेकून दिला चेंडूला. 1 टू गो. 56 धावा. हा चेंडू ऑन साइडला वळवलाय, डीपला आहे, स्क्वेअर लेग. एक धाव प्राप्त केली. लोहेचा प्रयत्न, दुसरी धाव अंगलट येऊ शकते आणि तसंच झालंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात केपी होतील शेवटच्या चेंडूवर. धाव बाद. पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले तब्बल 57 आणि 58 धावांचं लक्ष असेल टीम सन वॉरियर्स. 58 रन्स टू विन. चला टॉससाठी या दोन्ही टीम. विवेक वॉरियर्स विपक्ष समीक्षा स्टार्स. चला टॉससाठी या दोन्ही टीम. विवेक वॉरियर्स. चला टॉससाठी या समीक्षा स्टार्स. अमोल सूर्यवंशी साहेब, दुसऱ्या बाजूला आनंद सूर्यवंशी साहेब.
या दोन संघ मालकांची लढाई पाहायला मिळेल. चला समीक्षा स्टार्स कॅप्टन विवेक वॉरियर्स कॅप्टन या टॉससाठी. चला टॉससाठी या दोन्ही टीम. विवेक वॉरियर्स समीक्षा स्टार्स कॅप्टन चला टॉससाठी या. अठ्ठावन्न धावांचं लक्ष आहे आणि कशा प्रकारे पार केलं जाईल हे दुसऱ्या डावामध्ये आपण पाहणार आहोत. मी विनंती करेन प्रदीप दादा सूर्यवंशी साहेब आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याचा आपण टॉस घेणार आहोत. समीक्षा स्टार्सचे कॅप्टन आलेले आहेत. वेलकम. विलास सूर्यवंशी टीम कॅप्टन समीक्षा स्टार्स. विवेक वॉरियर्स कॅप्टन विवेक वॉरियर्स सुखदेव चला टॉससाठी या. आज मात्र ज्या प्रकारचं एका बाजूला विलास एका बाजूला सुखदेव. येस हेड अँड टेल कॉल करायचं आहे. सुखदेव कॉल करतील स्विंग द कॉइन. हेड कॉल केला आहे सुखदेव यांनी आणि टेल आलाय. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. अभिनंदन विलास. टॉस जिंकलाय. 5 षटकांची मॅच आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. आज आपल्या गावचं आयोजन आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी शिळ. संपूर्ण स्क्वॉड तयार आहे. तयार आहे आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये समोर विवेक वॉरियर्स आहे. कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-40 पर्यंत. आणि लीग पद्धतीचे सामने मॅच संपूर्ण स्पर्धा खेळायला एन्जॉय करता तुम्ही? हा एन्जॉयमेंट आहे. थँक्यू सो मच. बॅटिंग करायची आहे सुखदेव. 5 षटकं आहेत म्हणजे एक चांगली मॅच पाहायला मिळेल. काय टार्गेट सेट केलं आहे मनात? आम्ही 50+ टार्गेट सेट केलं आहे. आणि संपूर्ण टीम मध्ये खेळाडू जे आहेत टीम बॉन्डिंग कसं झालं आहे? टीम बॉन्डिंग एकदम मस्त आहे आणि प्लेअर पण खूप छान आहेत. आपल्या शेळगावचं आयोजन दुसरं वर्ष आहे आणि या आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली. काय सांगाल? मेहरबानी बोलायची स्पॉन्सरशिपची. त्यांच्या कृपेने सगळं ठीक होतं आहे. थँक्यू सो मच. अगदी जे आमचे पुरस्कर्ते आहेत त्यांचा आभार ते देखील मानतायत कारण त्यांच्याशिवाय स्पर्धा होणं अशक्य होतं. टॉस जिंकला टीम समीक्षा स्टार्स त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. धन्यवाद. अनिकेत दादा सूर्यवंशी साहेब ठाणे वनरक्षक यांचं देखील शुभागमन झालं आहे. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 58 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तेजस आणि त्यांच्या साथीला सूरज सूर्यवंशी. पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर आशिष सूर्यवंशी. 58चा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल अथवा हे लक्ष रोखलं जाईल का? दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. हाताला लागला चेंडू. झेलचा चांगला प्रयत्न केला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रयत्न करावेच लागतात. मिडॉन क्लिअर करण्याचा प्रयत्न केला तेजस यांनी परंतु एक उंचपुरे खेळाडू आहेत मिडॉनला. गणेश चांगला प्रयत्न केला गणेश यांचा.
खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटमला लागलाय चेंडू, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, एकदा प्राप्त केली जाते. तुरीचा प्रयत्न होणार नाहीये, बॅकअपने चुकी केली आणि बॅकअप उशिरा आला, फेकी डायरेक्ट हिट्सचा प्रयत्न झाला जरूर. क्रिकेटमध्ये गलतानपणाला थारा नसतो आणि तेच हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. इथे कुठेतरी हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि फायदा काय चांगला घेतला. तेजस सूरज नजरेसमोरून 2 धावा प्राप्त केल्यात. 58चा ज्यावेळेला तुम्ही पाठलाग करता त्यावेळेला अशा चिक्की सिंगल आणि डबल्स घ्याव्या लागतात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हवेत खेळलाय, झेलची संधी असेल. राजेश आपल्या डाव्या बाजूला धावत जात असताना चांगला झेल टिपलाय राजेश यांनी आणि पहिला धक्का टीम सन वॉरियर्स. फलंदाज सूरज सूर्यवंशी झेलबाद. सूरज सूर्यवंशी पहिला धक्का. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. राजेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. आणि पहिल्याच सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण शार्विल 11 आता चांगले करते, कारण 58चा ज्यावेळेला तुम्ही पाठलाग करता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत रोहित सूर्यवंशी. हलक्या हाताने फक्त ऑन साईडला दिशा दिल्या, एकदा प्राप्त केली जाईल. चांगलं क्रिकेट रोहित सूर्यवंशी यांच्या माध्यमातून. आणि पहिल्या चेंडूवर ज्यावेळेला तुम्ही खातं उघडताना कुठेतरी तुमचा आत्मविश्वास धुनावतो आणि क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही पहिला चेंडू खेळायला जाता त्यावेळेला कुठेतरी पहिल्या चेंडूवर एक सिंगल घ्या, डबल घ्या, तुमचं खातं उघडलं जातं, कॉन्फिडन्स येतो. बॅटला चेंडू लागला याचा देखील एक आनंद वेगळा असतो. पहिल्या 4 चेंडूवर धावा खर्च केल्या 4. आशिष यांची चांगली गोलंदाजी, एक महत्वाचा गडी बाद केलाय. समोर तेजस. लोअर फुलटो चेंडू ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ फोर्सच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक मागे धावतायत. चेंडू अगदी लॉंग ऑफ क्लिअर करेल, प्रयत्न पडतील कमी आणि ते 4 धावांची मिळते. तेजस यांना हमी. चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुल लेनचा चेंडू नव्हता, तो यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, परंतु फुटवरचा चांगला वापर आणि पॉवर प्लेच्या षटकाचा चांगला फायदा घेतला जातोय. 8 धावा धाव फलकावर. सगळ्या खेळाडूंना मी विनंती करेन, लक्ष वेधेन, जे लॉंग ऑफला पोल आहे ना तो सांभाळून मित्रांनो. 1 टू गो. 8 धावा धाव फलकावर. एक गडी बाद 8. सुरुवात मात्र सावध झाली टीम सन वॉरियर्स. शॉर्ट पोल केलाय, डीपला मिड विकेट आहे तैनात, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. फलंदाज तेजस सेट ऑन फायर. सलगचा दुसरा चौकार. पहिल्या षटकातील टीमची धावसंख्या 12. चोवीस चेंडूमध्ये आता 46 धावांची आवश्यकता. की स्कोरर या वाहिनीच्या माध्यमातून पहा तुमच्या स्क्रीनवरती अपडेट दाखवलं जात आहे. आणि एक चांगली बाब की ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्या डावाचा खेळ चालवतो ना त्यावेळेला प्रेक्षकांना देखील अशा गोष्टी आपल्या स्क्रीनवरती पाहायच्या असतात. चांगलं काम सोनू पाटील यांचं देखील आपण पाहतोय. आणि चांगलं ज्यावेळेला तुम्ही अपडेट करता त्यावेळेला प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या वाहिनीशी जोडून ठेवू शकता. एक जमेची बाब असते. नवीन षटकासाठी दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज संतोष सूर्यवंशी यांच्यावर विश्वास दाखवलाय. आता 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर आहेत. स्वीपर कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट डीपला. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, 1 धाव स्लिपमध्ये प्राप्त होते. किरणला 1 रन प्राप्त होईल.
माफ करा, रोहित आहेत, संतोष सूर्यवंशी. आता मात्र गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक लावला आणि चांगली बाब टीमसाठी. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, हा चेंडू बॅकवर्ड पॉईंटला गोलशंकी क्षेत्रामध्ये 1D प्राप्त होईल. एक सिंगल धाव. पहिल्या 2 चेंडूवर संतोषांच्या 2 सिंगल आल्यात आणि या धावा ज्या आहेत ना कुठेतरी तुम्हाला एकेरी दुहेरी रोखाव्या लागतील. बॅटिंग करणाऱ्या टीम सन वॉरियर्सला मोठे फटके मध्ये मध्ये खेळावे लागतील, कारण जेवढ्या धावा क्रिकेटमध्ये तुम्हाला सिंगल डबल महत्त्वाचे आहेत तेवढे चौकार षटकार, कारण तुम्हाला पाठलाग करताय तुम्ही 58चा. चांगला चेंडू हवेत खेळलाय, मिड विकेट डीपला. राजेश चुकी करतायत. झेल घेऊ की नको या दुविधा मनस्थितीमध्ये, आणि चेंडूचा अतिरिक्त बाउन्स येतोय, चौकार. हा बाहेर रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. पुढालीचा चेंडू ऑन साईडला हवेत खेळला, डीप मिड विकेटला राजेश होते. प्रथमतः त्यांनी चेंडूवर जाण्याचा मानस दाखवला, त्यानंतर मागे आले, उशीर झाला होता तद्भर. 18 धावा. बॅटची कडा लागली आहे आणि विकेटचं होईल पतन. हा जाळ विणलं होतं या विकेटसाठी आणि रोहित सूर्यवंशी झेलबाद. यष्टी रक्षक KP यांचा प्रतिम झेल. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ज्या प्रकारे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला सूरज. चांगला चेंडू संतोष सूर्यवंशी यांचा आणि चांगलं यष्टी रक्षण. तेवढंच आमचं कॅमेरामॅनचं देखील कौतुक. अजिंक्य शिव चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार आहे. पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि यष्टी रक्षक तत्पर होते. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज राज सूर्यवंशी. 2 to go. चार चेंडूमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या 6 आणि एक महत्वाचा गडी बाद केलाय संतोष सूर्यवंशी यांनी. आपल्या गावचं आयोजन आहे, आपल्या गावची स्पर्धा आहे शिव चॅम्पियन ट्रॉफी, आणि अशा प्रकारच्या आयोजनामध्ये प्रत्येक ग्रामस्थांचं महत्वाचं योगदान असतं. आमचे सगळे स्पॉन्सरचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळे ही स्पर्धा आज उभी राहिली आहे. चांगला स्क्वेअर कट केलाय, स्वीपर कव्हर डीपला आहे. क्रिकेटचा नेत्रदीपक फटका, शॉट ऑफ द मॉर्निंग, क्लासिकल स्क्वेअर कट. चेंडू सीमारेषा पार, राज यांच्या बॅटमधून अप्रतिम चौकार. हा पार रिप्ले तुमच्या समोर. काय स्क्वेअर कट केलाय. गुडप्पा विश्वनाथ राहुल द्रविड यांची आठवण करून देणार हा फटका. 1 to go. 22 धावा. हा देखील चांगला स्क्वेअर कट. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्स आहे वर्तुळाच्या आतमध्ये. 1 धाव प्राप्त होईल. राज यांना स्ट्राईक ठेवतील स्वतःकडे. राज षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं टीमची धावसंख्या धाव फलकावर 23. 18 चेंडूमध्ये 35 ची आवश्यकता. $35 required in remaining 18 balls. Team Sun Warriors. आणि पहा दोन्ही मित्रांच्या मध्ये काय फोटो सेशन चाललंय. भाऊभाऊ आहेत, म्हणजे काय भाऊ भाऊ सांगतोय की आपण एक फोटो काढू. सत्कार संध्याकाळी, उद्या संध्याकाळी सत्कार होतील. पहिला फोटो काढून घेऊया. हा फोटो घेतला म्हणजे कसं स्पॉन्सर्स आपला एक नक्की झाला. KPचा पहिला चेंडू कमी कडे टाकलाय. राजेश कॅच ड्रॉप. अशा प्रकारचे कॅचेस सोडणं तुम्हाला कुठेतरी महाग ठरू शकतं. राजेशने पहिला झेल चांगला पकडला होता आणि त्यानंतर मात्र राजेशला कुठेतरी नजर लागली का, कारण ज्या प्रकारे आज शनिवारचा दिवस आहे, कदाचित लिंबू आणि मिरची जवळ ठेवावी लागेल. इट्स अ जोक सपाट. कमी टाकलेला चेंडू चांगला कमबॅक केलाय KP यांनी. कारण ज्यावेळेला आपल्या गावच्या स्पर्धा असतात ना, विकास जातात, त्यावेळेला सगळे एकाच गावातले असतात आणि या गमती होतात. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला या एन्जॉय करता आला पाहिजे, कारण प्रत्येकजण नोकरी व्यवसाय शिक्षणामध्ये व्यस्त असतो.
मैदानात आलं थोडं रिलॅक्स व्हा. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, चांगला ऑफ ब्रेक, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉल केपी यांची चांगली गोलंदाजी. 3 चेंडू अखेर, टीमची धावसंख्या धावफलकावर 24. स्लॉक स्वीपचा प्रयत्न केलाय, जरूर डीपला आहे. स्क्वेअर लेग एकदा प्राप्त केले, धुळेचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. विक्रम वेताळ, एक सिंगल प्राप्त होते. 25 धावा धावफलकावर, 2 गो. या षटकामध्ये केपी यांनी चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. प्रयत्न चांगला करतायत सनवॉरियर्सचे फलंदाज, अपयशी ठरतायत. 25, 1 गो. 58चा करायचा आहे पाठलाग. या षटकामध्ये केपीची चांगली गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चांगला ऑफ ब्रेक. अचूक टप्प्यावर अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. जर पहिल्या चेंडूवर झेल पकडला असता तर इथे काहीतरी वेगळं चित्र असतं. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या धावफलकावर 25. आता 12 मध्ये करायची आहेत 33. 33 रन्स टू विन इन रिमेनिंग 12 बॉल्स. टीम सन वॉरियर्स. नेक्स्ट मॅच समीक्षा स्टार्स. आपण टॉस जिंकला, फिल्डिंगसाठी सज्ज राहा. हे सब पाणी दिले जाते. सगळे खेळाडूंना मी विनंती करेन, सध्या ऑक्टोबर हीट चालू आहे त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. शक्य असल्यास पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल टाका, ग्लुकॉन डी टाका, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला क्रॅम्प येणं टाळलं जाऊ शकतं. परंतु जास्त वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करा. 40+ दिवा कोळीवाड्याचं हे मैदान, ऐरोली क्रिकेटची प्रतिपंढरी नवी मुंबईमधून आपण प्रेक्षेपण पाहतोय. आता हे या मॅचमधील सर्वाधिक महत्त्वाचं षटक म्हणजे हे षटक आहे. संतोष अनुभवी खेळाडू आहे. संतोष सूर्यवंशी समोर तेजस कदम आहेत. बारामध्ये 33 म्हणजे इथे 15-20 धावा ना आल्या ना तर मॅच खुली होऊ शकते. त्या 15-20 कराव्या लागतील. 2-3 मोठे फटके गरजेचे आहेत टीम सन वॉरियर्सला. पहिला चेंडू ओव्हर पिच सर बॅटने खेळलाय. लॉंगॉन आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. धुळेचा प्रयत्न होत असताना इथे चुकी केली आहे. तेजस कदम हातीघाई, संकटात नाही फलंदाज धावबाद. आणि महत्वाची विकेट प्राप्त झाली. क्षेत्ररक्षण चांगलं झालं लॉंगॉनला, आशिष सूर्यवंशी यांचं. आणि फेकी त्यांनी ज्या प्रकारे केली ना, गणेश आहेत आम्हाला आशिष सांगतात, आम्ही आशिष बोललो. चांगलं क्षेत्ररक्षण आणि महत्वाची विकेट प्राप्त झाली. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मी कौतुक करेन संतोष सूर्यवंशी यांचं. ज्या वेगाने चेंडू हातामध्ये आला ना त्याच तत्परतेने हा पहा रिप्ले. आपल्या गोलंदाजाच्या बाजूला फेकला संतोष सूर्यवंशी. हुशार, तत्पर, चालाक. नवीन फलंदाज सिद्धू. धावा कराव्या लागतील सिद्धूला देखील. 11-32. फ्रंटफुटला येऊन ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. 1 धाव प्राप्त होईल. तर 10 मध्ये करायच्या 31 धावा. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जाईल. या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम सन वॉरियर्सला. धावांची कोंडी फोडावी लागेल. चांगली गोलंदाजी संतोष यांची. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. ग्लान्स केला. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा प्राप्त केले. फेकी चांगली करत असताना गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विक्रम म्हणजे एक चांगले क्षेत्ररक्षक. सातत्याने त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र दाखवला जातोय आपल्या शिळगावचा. आणि संतोष आपल्या अनुभवाचा वापर करतायत. कमी गतीने टाकलेला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चांगला स्लोअर वन, डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 28. आता करायच्या धावा 38. ओव्हरपी चेंडू ड्राईव्ह केलाय.
सर हातामध्ये मारलाय लॉंग ऑफला. आशिष होते लॉंग ऑफला, चुकी होत नाहीये आणि विकेटचा पतन. आणि का मला कर्णधाराने चेंडू सोपवलाय माझ्या हातामध्ये हे मात्र सिद्ध करत असताना अनुभवी खेळाडू संतोष सूर्यवंशी. सात चेंडू 30 धावांची आवश्यकता. एक षटकार हवा इथून या मॅच मध्ये टीम सन वॉरियर्सला. एका षटकाराने तुम्ही मॅच मध्ये राहू शकता. नवीन फलंदाज दिलीप. फुलंदाजांचा चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याचे प्रयत्न पडतील कमी आणि दिलीप यांना मिळेल 4 धावांची हमी. येतोय चौकार. 6 चेंडू 26ची गरज. चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डला अगदी क्लिअर करत असताना दिलीप. ही मॅच अजून संपली नाहीये, 6 मध्ये 26 करायचे आहेत. सात चेंडू 26 धावांची आवश्यकता आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना सुरेश सूर्यवंशी 40+ खेळाडू. चॅम्पियन ट्रॉफी खेळ पहिलं वर्ष बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होते. म्हणजे पहा एक अनुभव आहे त्यांच्याकडे प्रचंड मोठा. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अवघी 1 धाव. 5 मध्ये आता 25. फिरकी पट्टू. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत सुरेश सूर्यवंशी. पहिलं वर्ष गाजवलं होतं त्यांनी. कॅच इज द कॉल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला फक्त चेंडूकडे पाहत राहील. समोर अगदी जाळीवर फेकून दिलाय चेंडूला. सिद्धेशांच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय निर्णायक षटकार. 4:19ची गरज. यस, विकास दादांनी 100 रुपये पाठवलेत रोहित यांना जेलसाठी. हा जीपे केलेत, बघून घ्या. असं काम पाहिजे. मॅच संपायच्या आधीच त्यांनी पाठवले 100 रुपये. मुंद्यात टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. आता 3 मध्ये 19. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे या मॅच मध्ये सन वॉरियर्स. आणि अनुभव आपला पणाला लावलाय गोलंदाज सुरेश सूर्यवंशी यांनी. खोदून काढण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. फक्त अनुभवच नाही तर कौशल्यपूर्ण गोलंदाजी करत असताना सुरेश सूर्यवंशी. 2:19. आता मॅच खुली झाली आहे शार्विल 11च्या माध्यमातून. पुढे सरसावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली लाईन, चांगली लेन. पहिल्या वर्षी ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती सर्वोत्तम गोलंदाज चॅम्पियन ट्रॉफी खेळामध्ये, याच वर्षी तशीच गोलंदाजी करत असताना सामन्याची औपचारिकता शिल्लक आणि ते सामना जिंकलाय टीम शार्विल 11. वेल प्लेड. 58चं लक्ष आणि अवघ्या त्यांनी धावा केल्या या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सन वॉरियर्स. 39 धावा आणि हा सामना जिंकला तब्बल 18 धावांच्या मोठ्या फरकाने. केपी 15 मध्ये 34. गणेश 5 मध्ये 9. या 58चा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली पाहिजे होती, परंतु तेजस बाद झाले, सूरज बाद झाले, रोहित बाद झाले. तिथून संतोष 2 षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. 3 महत्वाचे गडी बाद. केपी 1 षटक 2 धावा खर्च केल्या. येस, सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच अष्टपैलू खेळ ज्यांनी केला संघाचा कॅप्टन कर्णधार केपी नाबाद. 34 धावा ज्यांनी केल्या आणि 2 धावांचं 1 षटक हाताळलं. केपी ठरतात या मॅचचे हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. या केपी आपल्याला सन्मानित केलं जाईल. चला टीम समीक्षा स्टार्स, जास्त वेळ न घेता त्वरित फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. आणि केपी आपल्याला विनंती आहे आपण या आपल्याला सामनावीरचा पुरस्कार आपण स्वीकार करण्यासाठी. येस, आणि पहा आपल्या की स्कोररच्या स्क्रीनवरती पाहू शकता आपल्या पॉईंट्स टेबल. पहिल्या सामन्यामध्ये रन रेट अगदी +3.60 आणि या गोष्टी खूप असतात लीग प्रकारच्या मॅचेसमध्ये.
नवीन सामना ऐकूया आपण, नवीन आवाज अमोल सरांना. धन्यवाद.